ही मसला आपला हा ₹2 सोडून नहीं खड़े नहीं इधर अपने फिश मार्केट पर तो ऑनलाइन उतारा काढो आपने बोर्ड पे सिक्का मारने लगा दादा अरे थोडं कमी पाहिजे चला नका शूटिंग करू चला हो जा आणि तुम्ही या पोलीस स्टेशनला माझ्यासोबत मी त्याचे पैसे मागितले जातात आपकी बापना डेली का 500 रुपये ठावती मांगता पण ठीक आहे मी काय सांगतो वो एक आरएल का नौकर आज मालदार हो गया वो इसके ये उसका धंधा ही है आपण घेऊन जाता जबाबदारीने घेऊन नगर पालिका उसके कोंडवाड़े में रखो नगर पालिका का कोंडवाड़ा का है अपना नगरपालिकेचा कोंडवाडा का कार्यरत नाही साहेब अरे 10 ठेवा तुमच्याकडे पण तुमचं बरं आता एक मिनिट आता इथं आपण बोलून काहीच निघणार मी जे आहे काय होतं ठीक आहे आम्ही सहकार्य करतोय आपला ऐकून समजलं मला आता कायदा आहे म्हणून आम्ही इथं आलो बरोबर कायदा झाला त्याच्यावर पोलीस येतील जे काय आपल्याला तुम्हाला जशी मदत करतो आता तुम्ही परत तेच प्रश्न विचारणार ये हमेशा का है उसका एक टाइम का नहीं ना बापना का त्याच्यावर कोणी कारवाई करत नाहीये तो साहेब नगर पालिका के ताबे में रखो तो कायद्याच्या विरोधात काम करतो त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाही गरीब लोकांना त्याचं भुगतान करावं लागतं ठीक आहे तुम्ही थांबा माझ्यासोबत येतो मी ये भी काट चला बाजूला
आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण हा उत्साहात साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम यानुसार गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय त्याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये का बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे. सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही. त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 60-65 जनावर ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये गाई वासरू किती आहेत सर आणि इतर जे कोणते जनावर आहेत? ती संख्या आपण आलो नाही अजून दाखल करताच्या वेळेसच ती संख्या घेऊ आपण सर्व ती तर तुम्हाला तेव्हा कळवणार. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का? याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे जनावर जे बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते आणि आरोपींची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल. गाईंना कुठे पाठवण्यात आले? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बातना गोशाळेत पाठवलेले तिथे, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले. तर जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाई किंवा जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे. टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते. सगळ्या गायी सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होतो? गाई आणि बैल आहेत तर त्यांना कशा मिळतात? नाही असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय होईल. जे जनावर आपण जप्त केले त्यात काही चोरीचे जनावर आहेत का? असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्या अनुषंगाने पण आपण तपास करू आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल जो शेतीसाठी वापरतो दुधाचं पशुधन आपण त्याचा पण विचार करू. सगळ्या बाबींनी तपास करू. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा. इतर प्राण्यांचा बळी देऊ नये. दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आजच्या कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडला आहे का? नाही आता थोडंफार तर लोक गर्दी करतात बघणाऱ्यांची, पण असं काही विशेष वगैरे असं काही जाणवलं नाही आम्हाला. काही म्हटलं तर बघायला लोक येतच असतात पोलीस आल्यानंतर, पण असं काही विरोध वगैरे काही लोकांनी केलं नाही.